परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी माणसाला बदलावं लागतं. हे तत्त्व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फारच महत्त्वाचं आहे. जुनं ते सोनं म्हणत वाडवडील करीत आले त्याच पद्धतीने शेती करणं अनेकदा तोट्याचं ठरतं. जो शेतकरी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आधुनिक तंत्रयंत्राच्या मदतीनं शेती करतो त्याला त्याच्या श्रमाचं मोल मिळत असतं. म्हाळुंगे हे गाव रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यात आहे. विश्वास सीताराम पालवणकर हे म्हाळुंगे गावातील एक जागृत आणि प्रयोगशील शेतकरी. आपल्या वडिलोपार्जित 2.5 एकराच्या शेतीत त्यांनी 8-9 वर्षापूर्वी भात शेतीच्या बरोबरीनं वेगवेगळी पिकं घेण्याचं ठरवलं आणि अलीकडेच 3-1 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या जागेत मत्स्य शेतीही सुरू केली. नमस्कार, माझं नाव विश्वास सीताराम पालवणकर, राहणार म्हाळुंगे, पोस्ट बोर्डली मांडला, तालुका मुरुड, जिल्हा रायगड. माझ्याजवळ 2.5 एकर शेत जमीन आहे. त्यामध्ये मी मस्त संवर्धन शेततळं खोदाई केलेली आहे. त्याची लांबी रुंदी 6 गुंठ्यामध्ये आहे. त्यामध्ये मी बीज म्हणून कटला, रूळ, सायप्रस आणि सिल्वर हे बीज सोडलेलं आहे. त्याची 8 महिन्यात वाढ होते. वाढ झाल्यानंतर ते लोकांसाठी विकली जाते. नंतर काही मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा विक्री केली जाते आणि त्यामुळे मला कंपल्सरी जवळजवळ वार्षिक 30,000 पर्यंत नफा मिळू शकतो. कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र कोकणातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. नवनवीन कृषी तंत्राची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी वेगवेगळे कृषी कार्यक्रम आखत असतात. नमस्कार मंडळी. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा यांच्या माध्यमातून बरेचसे विस्तार कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये ट्रेनिंग, प्रात्यक्षिकं अशी विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनांचा किंवा या प्रशिक्षणांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशाच प्रशिक्षणाच्या माध्यमातून श्री पालवणकर यांनीही फायदा घेतलेला आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ट्रेनिंग घेऊन मत्स्य संवर्धनाविषयी भरपूर अशी माहिती घेऊन त्यांनी त्यांच्या उत्पन्नात भर पाडलेली आहे. ते पारंपरिक भात शेतीबरोबरच हॉर्टिकल्चर, क्रॉप्स हे सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यांनी आत्मसात केला. त्यामुळे त्यांना भरपूर असा फायदा झालेला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण त्यांना मत्स्य बीज कुठून घ्यावे, मत्स्य बीजाचं ॲक्लमटायझेशन कसं करावं, मत्स्य बीज सोडण्यापूर्वी तलावाची पूर्वतयारी ज्यामध्ये की खत योजना कशी असावी, तलावाची नांगरट कशी करावी या बाबतीत सखोल प्रॅक्टिकल आपण त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर पाणी भरल्यानंतर त्यामध्ये आपण बीज संचयन करतावेळी त्या बीजाचं एकरूप त्या वातावरणाशी कसं करावं, त्याचबरोबर त्याचं खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि त्यानंतर खाद्य त्याच्या एकूण वजनाच्या किती पटीने त्या माशांना खाद्य द्यावं असं व्यवस्थित आपण त्यांना मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाचा त्यांनी चांगला फायदा घेतला आणि याच्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली भर पडली. साधारण 9 गुंठ्यामध्ये त्यांच्या तलावामध्ये त्यांनी 270 ते 300 पर्यंत असं उत्पन्न घेतलेलं आहे. मत्स्यशेती सुरू करण्यापूर्वी विश्वास पालवणकरांनी रोहा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आवश्यक ते प्रशिक्षण घेतलं होतं. व्यवसाय उभा करताना त्यांना त्या प्रशिक्षणाची खूप मदत झाली. प्रशिक्षणाचा फायदा त्यांना अशा पद्धतीने झाला की त्यांनी त्यांच्या उत्पन्नात निश्चितपणे त्याच्यात भर घातली. यामध्ये
त्यांनी कतला, रोहू, मृगल, सायप्रनस, सिल्वर ह्या ज्या काही जाती आहेत त्याची त्यांनी माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांच्या तलावात आणून ती मासळी बीजाच्या स्वरूपात सोडली आणि साधारण 8 ते 10 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना साधारण 230 ते 300 किलोपर्यंत त्यांचं उत्पन्न गेलं आणि त्याच्यापासून त्यांना चांगलं अर्थार्जन झालं आणि शिवाय त्यांची मार्केटिंग ते जिवंत मासे विकत असल्यामुळे त्यांना दरही बाजारात फार चांगला मिळाला. कोकणातील अनेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्या जमिनीत पारंपरिक पद्धतीनं भातशेती करून शेतकऱ्यांना खूपसा फायदा होत नाही. मात्र तीच जमीन विभागून वेगवेगळी पिकं घेतली तर शेतकऱ्यांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती असावी लागते आणि पीक नियोजनासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. मी दिलीप कुमार प्रल्हादराव भट, तालुका कृषी अधिकारी मुरुड जंजारा इथे कार्यरत असून तर या तालुक्यामध्ये कोस्टल भागामध्ये नारळ सुपारी बागायतदार मोठ्या संख्येने आहेत आणि या बागामध्ये साधारण जे होल्डिंग आहे शेतकऱ्याचं हे 10 गुंठ्यापासून तर 1 हेक्टरपर्यंतचं आहे आणि या छोट्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये समजा जर 100 गुंठे जर क्षेत्र असेल तर त्यामध्ये 40 गुंठ्यामध्ये भातशेती केली जाते आणि काही उर्वरित क्षेत्रामध्ये नारळ सुपारी लागवड इथे परंपरागत पद्धतीने शेतकऱ्यांनी केलेली आहे. या शेतकऱ्यांना सुपारीचे रोपं, त्याच्यानंतर नारळाची, काही चिकूची अशा प्रकारे या शेतकऱ्यांना आपण दिलेली आहे आणि या शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये एक साधारणपणे आपण जो म्हणतो मल्टी स्टोरी पॅटर्न म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये 3-4 प्रकारची जर पिकं घेतली तर त्याला ही सिस्टीम म्हणजे फायदेशीर ठरू शकते आणि म्हणून आपण अशा प्रकारचे प्रयोग या क्षेत्रामध्ये करत असतो आणि असे जर प्रयोग केले तरच शेतकऱ्यांना या शेतीमधून चांगला फायदा मिळू शकेल आणि त्या शेतकऱ्यांना त्यांची जी स्थिती आहे ही एक मजबूत होईल. फायनान्शियल स्थिती यामध्ये मत्स्यशेती आहे किंवा पशुसंवर्धनाचा हे जे आहे किंवा पोल्ट्री फार्मिंग आहे आणि वेगळ्या प्रकारची पिकं लावल्यामुळं तर प्रत्येक सीझनमध्ये त्यांच्या हातामध्ये काही ना काहीतरी पैसा या माध्यमातून येत राहील. म्हणजे भातशेती आहे, नारळ सुपारी आहे, मिरी आहे किंवा चिकू आहे, दालचिनी आहे, अशा प्रकारचे जर फळं किंवा पिकं या क्षेत्रामध्ये जर घेतली आणि या सगळ्या क्षेत्रात ज्या पिकांकरता कृषी विभागामार्फत वेगळ्या प्रकारच्या योजना कार्यरत आहे. तरी या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या फळबागा आहेत अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा निश्चितपणे लाभ घ्यावा आणि आमचं जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत आहे त्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून या सर्व योजनांची माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे आपला शेती व्यवसाय करावा आणि त्यामधून आपली उन्नती करावी अशी मी एक आवाहन इथे करतो आहे. पारंपरिक भातशेतीला छेद देऊन विश्वास पालवणकरांनी बागायती फळबागांच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. तसंच आपल्या शेताच्या काही भागात भाज्यांची लागवड केली. कोकणात भातशेती भरपूर प्रमाणात केली जाते. त्याच्यावर अवलंबून न राहता मी माझ्या जागेमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत आंब्याची 9 झाडं, नारळाची 40 झाडे, चिकूची 15 झाडे, सुपारीची 300 झाडे ही लागवड केलेली आहे. राहिलेल्या उर्वरित जागेमध्ये मी दालचिनीची लागवड केलेली आहे. त्यापासून मला चांगल्या तऱ्हेने फायदा होतो. तसेच या बागेमध्ये आंतरपीक म्हणून मी नारळामध्ये अननसची लागवड केलेली आहे व उर्वरित जागेमध्ये मिरची, गवार, भेंडी, पडवल हे पीक घेतो. तसेच मी बांधावर दालचिनीची रोपे लागवड केलेली आहे. त्याची विक्री मी आमच्या लोकल मार्केटला केली जाते. त्यापासून मला चांगला त्याच्यापासून फायदा होतो. नारळाच्या बरोबरीनं कोकणातील बागायती शेतीत सुपारीचं पीक महत्त्वाचं मानलं जातं.
सुपारीच्या अकाली फळगळतीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येवर कृषी विद्यापीठानं सखोल संशोधन करून उपाय सुचवले आहेत. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक जीवन आरेकर. कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे मी विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत आम्ही इथं प्रशिक्षण प्रात्यक्षिकं घेतो. तर इथल्या म्हाळुंगेमधल्या शेतकऱ्यांची अशी मागणी होती की त्यांच्या सुपारी लागवड केलेली आहे त्यामध्ये फळगळ हा रोग येतो आणि त्या फळगळीमुळे प्रचंड नुकसान होतं. त्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत इथं प्रात्यक्षिकं ट्रेनिंग घेतलेली आहेत. त्या अंतर्गत आम्ही त्यांच्याकडे एक ऑन फार्म ट्रायल म्हणून कृषी विज्ञान केंद्राचा एक भाग असतो, त्याच्या अंतर्गत त्यांना आम्ही फळगळ नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे. सुरुवातीला विद्यापीठानं फवारणीची उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितली होती, परंतु सुपाऱ्यांची झाडाची उंची बघता, त्यांची जडणघडण बघता त्या सुपारीच्या झाडांवर चढून त्याच्यावर फवारणी करणं शक्य नाही. त्यामुळे मग त्यांना सुटसुटीत अशी उपाययोजना देणं गरजेचं होतं. त्यायोगे आपण एक भातामध्ये जशा युरिया खताच्या ब्रिकेट वापरतो त्याच प्रकारच्या ब्रिकेट आपण इथं तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये मिश्र खताचा वापर केलेला आहे आणि त्या मिश्र खतामध्ये आपण एलिएट नावाचं बुरशीनाशक आहे, जे या सुपारीच्या फळगळासाठी जी बुरशी येते, ज्या बुरशीमुळे हा रोग होतो त्या बुरशीवर काम करून त्याची उपाययोजना करते. फाटोप्तरा नावाची जी बुरशी आहे ती त्या बुरशीमुळे हा रोग या सुपारीमध्ये येतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण ही ब्रिकेट वापरतो. या ब्रिकेटचा वापर असा करायचा आहे की या सुपारीच्या गोल आपण 111 होल मारायचे आहेत, भोकं पाडायचे आहेत आणि त्या भोकांमध्ये एक एक सुपारी ती ब्रिकेट आहे ती टाकायची असते. ती ब्रिकेट टाकल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर परत दुसऱ्यांदा ही ब्रिकेट टाकावी लागते. अशी वर्षातून 3 वेळा आपल्याला ह्या ब्रिकेट टाकल्यानंतर आपल्याला हा जो फळगळीचा रोग आहे तो नियंत्रणात आणता येतो. आणि मागील वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे हे प्रात्यक्षिक आणि हे घेतोय. त्यायोगे त्यांचं प्रचंड नुकसान जे होत होतं ते आता थांबलेलं आहे असं शेतकऱ्यांमधून आम्हाला फीडबॅक येत आहेत त्याचे. त्यामुळे ही उपाययोजना जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये दिवसेदिवस पॉप्युलर होत आहे. फळ पिकांची लागवड आणि मत्स्यशेती या पूरक व्यवसायापुरतं न थांबता विश्वास पालवणकरांनी दुग्ध व्यवसायाचा विचार करून 2 म्हशीही खरेदी केल्या आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मी दुग्ध व्यवसाय चालू केलेला आहे. ह्या म्हशींपासून साधारण मला दिवसा 8 लिटर दूध मिळतो. तो दूध मी आमच्या लोकल मार्केटला विकला जातो. आणि जो म्हशींपासून जो शेण आहे या शेणाचा वापर माझा बायोगॅस आहे ह्या इंजनसाठी केला जातो. वर्षाकाठी मला सिलेंडरची 5 ते 6 बचत होते. 8-10 वर्षापूर्वी केवळ भातशेतीवर अवलंबून असलेलं पालवणकर कुटुंबीय आज आपल्या जमिनीत भातासोबत वेगवेगळ्या भाज्या आणि अनेक प्रकारची फळं पिकवत आहेत. वेगवेगळ्या काळात येणाऱ्या उत्पन्नामुळे पालवणकरांच्या हाती वर्षभर पैसा येऊ लागला आहे. शिवाय शेततलावातील जिवंत माशांची विक्री आणि दूध विक्री यातूनही पालवणकरांना चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली आहे. कृषी विज्ञान केंद्र रोहा यातील शास्त्रज्ञ गीते सर यांच्यापासून आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन दिले जातं. त्यामुळे आम्हाला चांगली मच्छीची वाढ कशी होईल, खाद्य काय प्रमाणात टाकायचं ते त्यांच्यामुळे सल्ला चांगला दिला जातो. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळते. माझं नाव राजू विश्वास पालवणकर. माझं शिक्षण MA पर्यंत नोकरीला, परंतु नोकरीला जोडधंदा म्हणून एक जोड म्हणून मी शेतीकडे वळलो आहे. आज जे आपण शेती बघत आहात ते माझ्या आजोबांकडून, माझ्या वडिलांनी आणि वडिलांकडून आज मी सांभाळणार आहे. त्यासाठी मी कृषी विज्ञान केंद्राकडून वेळोवेळी आधुनिक पद्धतीची माहिती घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. बदलत्या तंत्राचा अवलंब करून शेतकरी कसा स्वयंपूर्ण स्वावलंबी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजेच म्हाळुंगे गावचे प्रयोगशील शेतकरी विश्वास सीताराम पालवणकर.
भारत सरकारने जास्तीत जास्त शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उच्च प्रतीचं अधिकाधिक कृषी उत्पन्न घेता येऊ शकतं. सेंद्रिय शेतीचे शाश्वत शेतीसाठी दूरगामी आणि दीर्घकालीन फायदे आहेत. सेंद्रिय शेती करताना अनेक पद्धती वापरल्या जातात. हिरवळीच्या खतांचा उपयोग करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. हिरवळीच्या खतासाठी ज्या वेगवेगळ्या वनस्पती आणि पिकं वापरली जातात त्यापैकी प्रमुख आहेत गिरीपुष्प, ॲकेशिया, करंज इत्यादी. आणि पिकांमध्ये आहेत ढ्यांच्या, ताग, मूग, उडीद अशी अनेक प्रकारची कडधान्य. ज्या ज्या शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा वापर केला त्यांच्या जमिनीचा पोत सुधारला. मंडळी, आपण आपल्या शेतातून पीक घेत असतो. आपण जमिनीकडून नेहमी फक्त घेतच असतो, मात्र तिला त्या मोबदल्यात काहीच देत नाही. त्यामुळे कालांतरानं आपली जमीन नापीक होत जाते. जर आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता तिला परत द्यायची असेल आणि सुपीकतेत वाढ करायची असेल तर आपल्याला हिरवळीच्या खतांची मात्रा तिला दिली पाहिजे. जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे, परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खतं शेतीला आणि शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचं खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणं होय. ही पिकं जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबरच जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात. ताक, कडधान्य पीक, ढेंचा यासारखी हिरवळीची खतं आपण जमिनीला दिली पाहिजेत.